नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता देसाईंच्या घरी सत्काराला जाण्यासाठी सगळ्यांनी तयारी केलेली असते। भरजरी एकदम आलिशान असे कपडे घालत आता सगळेजण तयार होऊन आशू आणि शिवा येण्याची वाट बघू लागतात। तेवढ्यात सीताई म्हणते की आज ना शिवा आणि आशू एकदम स्पेशल तयार होऊन येणार आहेत, त्यामुळे त्यांना ना तयारीला थोडासा वेळ लागेलच। कीर्ती आणि उर्मिला आता त्याही तयार होऊन आलेल्या असतात आणि सगळेजण शिवासाठी थांबता क्षणी आता शिवा आणि आशू एक भरजरी कपड्यांमध्ये तयार होऊन समोर येतात। सगळेजण आशू शिवाला बघतात, सगळेजण खुश होतात। सीताई म्हणते की आज ना शिवा काहीतरी स्पेशलच दिसते। कीर्तीचा आता जळफळाट होऊ लागतो आणि संपदा म्हणते की वहिनी किती सुंदर दिसतेस ग। उर्मिला म्हणते की खरंच शिवा हा रंग तुझ्या अंगावर खूप खुलून दिसतोय। भाऊ म्हणतात खरंच आशू आणि शिवा तुम्ही खूप छान दिसता, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। शिवा आता भाऊंचे बोलणे ऐकून खुश होते। तेवढ्यात लक्ष्मण रेडी होऊन तिथे येतो आणि सगळ्यांकडे बघत म्हणतो की वहिनी मगाशी तू म्हणाली ना तर तेव्हाच आम्ही चाट पडलो होतो। उर्मिला म्हणते की आशू तू सुद्धा खूप सुंदर दिसतोय, नाही तर तुला उगाचच वाटायचं आम्ही फक्त शिवाचं कौतुक करतोय म्हणून। शिवा आता हसते। त्यानंतर आता सीताई म्हणते की शिवा निघायच्या अगोदर तुला मला काहीतरी द्यायचं आहे असे म्हणत शिवासाठी आता सीताईने खूप सुंदर असा दागिना आणलेला असतो आणि तो दागिना आता सीताई शिवासमोर धरते। शिवा म्हणते की सीताई तुम्हाला माहिती आहे ना मला दागिन्याची फारशी काही आवड नाही आहे। ते ऐकताच आता सीताई म्हणते की हे बघ शिवा हट्ट धरू नकोस बरं का, आजच्या दिवशी तरी तू हा दागिना घालायचाच आहे। आणि मोठ्या प्रेमाने आता सीताई तो दागिना शिवाच्या गळ्यामध्ये घालतोय। शिवाच्या गळ्यामध्ये तो दागिना घालता क्षणी शिवाला तो दागिना खूप खुलून दिसत असतो। संपदा सुद्धा आता शिवाला म्हणते की वहिनी खरंच हा दागिना तुझ्यावरच खूप खुलून दिसतो। तर पटकन सीताई शिवाची दृष्ट काढते आणि सीताई म्हणते की अगदी दोघेही लक्ष्मीनारायणाच्या जोड्यासारखे दिसतात, कुणाची दृष्ट लागायला नको असे म्हणत आता सीताई काजळाचा टिक्का आशू आणि शिवाला लावते। त्यानंतर आता सीताई म्हणते की शिवा तू घरचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस, तिथे सगळं आता ठीक आहे। तेवढ्यात कीर्तीचा मोबाईल वाजू लागतो आणि सुहासने कीर्तीच्या मोबाईलवर फोन करता क्षणी कीर्ती आता फोन घेण्यासाठी बाजूला जाते आणि त्यानंतर आता इकडे मस्तपैकी संपदा सगळ्यांचा सेल्फी काढते आणि दुसरीकडे कीर्ती आता सुहासबरोबर बोलायला बाजूला येते। कीर्ती आता सुहासला म्हणते की सुहास तुला कळतंय का काही सारखा सारखा कशाला फोन करतोस रे, आता मी तुझ्याशी बोलू शकत नाही, मी सगळ्यांच्या सोबत आहे कळतंय का तुला। सुहास म्हणतो की कीर्ती तुम्ही सगळेजण अवॉर्ड फंक्शनला जात आहेत हे मला समजलंय आणि मी सुद्धा आता तिकडेच येतोय आणि बघ आता मी त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये काय करतोय ते। कीर्ती म्हणते की सुहास तू काय मूर्ख झाला की काय, अरे जर त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये तुला कोणी बघितलं तर सरळ सगळेजण तुला जेलमध्ये टाकतील। तेव्हा आता सुहास म्हणतो की मग त्यांना अवॉर्ड मिळणार आणि मी इथे रस्त्यावर फक्त त्यांचे अवॉर्ड बघत बसू काय। आणि सुहास म्हणतो की मी येतोय। कीर्ती म्हणते हे बघ सुहास तू जरा शांत हो। सुहास म्हणतो की मग मी इथेच हाताची घडी घालून बसून राहतो, तू कर माझ्यासाठी काहीतरी कीर्ती। कीर्ती म्हणते की बघते, तर सुहास म्हणतो बघते नाही, तुला ना मग माझ्यासाठी तिकडे काहीतरी करावंच लागेल। आणि त्यानंतर सुहास फोन ठेवतो आणि स्वतःच्या जखमेवर डोक्याचा हात ठेवत आता ती जखम दाबत सुहास म्हणतो की खरा अवॉर्ड ना आता मी तुम्हाला देणार आहे। इकडे आता चंदन हा गॅरेजवर कामाला जाण्यासाठी निघालेला असतो। तेवढ्यात माई आजी वंदना चंदनला म्हणतात की चंदन दुपारी जेवायला ये बरं का। चंदन म्हणतो ठीक आहे माई आजी, पण तू एकदा दिव्याला विचार ना की ती सगळं काही ठीक आहे की तिचं, तिने जेवण केलं की नाही। माई आजी म्हणते कशाला, मोठी वर तोंड करून आपल्याला सांगून गेली ना मी आता परत येणार नाही, माझी काही काळजी करू नका म्हणून। त्यानंतर आता माई आजी म्हणते की याचा त्या दिव्यामध्ये जीव अटकला आहे आणि ती मस्तपैकी आनंदाने निघून गेली, बघितलं का वंदे। आता माई आजीला राग येतो आणि माई आजी वंदनाला म्हणते की वंदे तुमचं हे जे काही चाललंय ना त्या दिव्याची काळजी ते मला अजिबात काही पटत नाही, तुम्हाला ना तुमच्या मनाने जे वाटेल ते करा, मला काहीच विचारू नका असे म्हणत आता आई आजी वैतागलेली असते। आणि आता काळजीपोटी वंदना आता दिव्याला कॉल करते। वंदनाचा फोन आलेला बघून इकडे दिव्या म्हणते की झालं का, आला हिचा फोन मला। दिव्या आता फोन उचलते आणि म्हणते कशाला फोन केला। वंदना म्हणते दिव्या कुठे आहेस तू। दिव्या म्हणते की काय करायचं तुला। वंदना म्हणते की तुझी काळजी वाटते आणि तू कुठे आहेस कशी आहेस हे कळायला नको का, आणि तू जे केलं ते तुला बरोबर वाटतं का। दिव्या म्हणते तुम्हाला नाही बरोबर वाटत ना, पण मला वाटतंय
मग कशाला विचारतेस? आणि दिव्या फोन कट करते. वंदना आता माई आजीला म्हणते की कट केला तिने फोन. तर माई आजी म्हणते की तुला सांगितलं होतं ना, फोन करून काहीच उपयोग होणार नाही वंदे. इकडे आता दिव्याकडे एकच पैशाचा बंडल राहिलेला असतो. तो पैशाचा बंडल हातात घेत आता दिव्या म्हणते की काय करू, पैसे तर आता एवढेच राहिलेले आहे आणि मी हॉटेलवर राहते, त्यामुळे हे पैसे ना लगेच संपतील. त्यापेक्षा मी एक काम करते, मी ना रूम घेऊनच राहते, असा विचार आता दिव्या करते. इकडे आता बिझनेसच्या अवॉर्डसाठी आशू आता त्याच्या फॅमिलीसोबत तिथे आलेला असतो. आणि आता ज्या कंपनीची डील झालेली असते तिचे CEO देखील तिथे येतात. आशू आता त्यांची ओळख सगळ्या फॅमिलीसोबत करून देतो. आणि आशू म्हणतो की हेच ते CEO, यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझी कॅपॅबिलिटी यांनी मला दाखवून दिली आणि यांनीच आपल्या कंपनीला डील दिली, असे आता आशू त्यांची ओळख करून देतो. भाऊसुद्धा आशूवर विश्वास दाखवल्यामुळे आता त्या CEOचे आभार मानतात. तेव्हा आता CEO म्हणतात की रामचंद्र देसाई, जेव्हा मी तुमच्याकडे डील करायला आलो होतो ना, तेव्हा तुम्ही इथे नव्हतात, म्हणून मला या डीलमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण ज्या वेळेस तुमच्या आशूने मला कन्व्हिन्स केलं ना, ते खरंच अमेझिंग होतं आणि पुन्हा मी एक्साईट झालो, असे आता ती CEO भाऊंना सांगतात. त्यानंतर आता CEO म्हणतात की या आशुतोष, हे जे अवॉर्ड तुला मिळालं ते सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे, केवळ तुझ्या मेहनतीमुळेच तुला हे अवॉर्ड मिळाल्याचे सांगताच सगळेजण आता खुश होतात. तेव्हा आता आशू म्हणतो की यामध्ये फक्त माझा सपोर्ट नाही, तर अख्ख्या माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे आणि स्पेशली माझ्या बायकोचा, शिवाचा. तेव्हा आता पुन्हा आता CEO हे आशूला कॉन्ग्रॅट्स करतात. आणि त्यानंतर आता सगळेजण टेबलवर बसतात. तर लगेच अनाऊन्समेंट सुरू होते आणि त्या अवॉर्डच्या फंक्शनची आता तयारी आणि त्या फंक्शनला सुरुवात झालेली असते. सगळे बिझनेसमन आता तिथे आलेले असतात आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. इकडे आता शिवा भाऊंना म्हणते, भाऊ आशूला अवॉर्ड मिळतंय, त्यामुळे मला ना खूप भारी वाटतंय आणि या अवॉर्डसाठी आशूने खरंच खूप मेहनत घेतली. तर ते ऐकून भाऊ आणि सीताई खुश होतात. आणि इकडे आता एका वेटरला तो ड्रिंकचे ग्लास घेऊन आता जात असताना कीर्ती त्याला बाजूला घेते आणि त्याला पैसे देत आता तिचा प्लान कीर्तीने सांगितलेला असतो. इकडे आता आशू हा बाथरूममध्ये फ्रेश व्हायला जातो आणि त्यानंतर इकडे वेटरने त्याचं काम केलेलं असतं. बाहेरून दरवाजाला आता वेटरने कडी आणि कुलूप लावलेलं असतं. आतमध्ये आता आशू हा फ्रेश होऊन आता आरशासमोर येतो. इकडे आता बिझनेससाठी जो अवॉर्ड देणार असतात त्याविषयीची माहिती आता अनाऊन्समेंट करत असतात. तर इकडे शिवा म्हणते की बराच वेळ झाला, आशू कुठे गेला आहे. इकडे आता आशू हा फ्रेश होऊन आरशासमोर येतो आणि स्वतःला पुन्हा सगळं काही व्यवस्थित करतो. आणि त्यानंतर आता आशू हा दरवाजाजवळ येऊन दरवाजा उघडू लागतो, पण दरवाजाला लॉक लावलेलं असतं. आशू घाबरतो आणि म्हणतो की अरे दरवाजा कसा लॉक झाला. आणि आशू दरवाजा वाजवत हाका मारू लागतो, अरे कोणी आहे का. आणि त्यानंतर आता आशू पुन्हा त्याचा फोन घेऊन फोन लावण्याचा प्रयत्न करतो, पण आशूला तिथे आता रेंज मिळत नसते आणि फोन काही लागत नसतो. पुन्हा आशू आता दरवाजा वाजवू लागतो आणि इकडे आता आशू तिथे येत नसतो. शिवाला खूप काळजी लागून राहिलेली असते आणि कीर्ती आता त्यांची मजा बघत हसत असते. इकडे आता शिवा म्हणते की भाऊ तुम्ही आता अवॉर्ड घ्यायला जा, कारण आशू अजून इथे आलेलाच नाहीये. सीता म्हणते बरोबर आहे, कार्यक्रमामध्ये अडथळा नको व्हायला. आणि आता भाऊ म्हणतात हे बघ शिवा, थोडासा वेळ अजून वाढवण्यासाठी आता तू स्टेजवर जा आणि स्वतःबद्दल आता थोडासा टाईम घालवण्यासाठी तिथे बोल. इकडे आता शिवाने मनाची तयारी केलेली असते. शिवा घाबरलेली असते आणि पटकन आता मनाची तयारी करून शिवा स्टेजवर येते. त्यानंतर आता शिवा स्वतःची ओळख करून देते आणि म्हणते की आशुतोष देसाई, आता ते येतीलच, पण त्यापूर्वी मी शिवानी आशुतोष देसाई तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि आशुतोष देसाई थोडेसे बाहेर गेलेले आहेत. तेव्हा ते जर आले नाही तर त्यांच्या वतीने मी हे अवॉर्ड घेईल. तर लगेच इंग्लिशमध्ये ते अनाऊन्समेंट म्हणतात की काही प्रॉब्लेम नाही, पण हे अवॉर्डबद्दल तुम्हाला जे काही वाटतंय ना ते तुम्ही सांगताल का, असे इंग्लिशमध्ये आता त्याने शिवाला सांगितलेले असते. आणि ते ऐकताच आता शिवा इकडे तिकडे बघू लागते. आणि तेवढ्यात आता संपदा शिवाला म्हणते की बोल ना शिवा. सगळेजण आता बिझनेसमन एकमेकांमध्ये कुजबूज सुरू करतात. शिवाला आता काय बोलावे नि काही नाही हे सुचतच नसते. आणि तेवढ्यात आता तो लाऊडस्पीकर अनाऊन्समेंट आता शिवाकडे देतो आणि माईक घेऊन आता शिवा ही थरथरत्या हाताने आता अनाऊन्समेंटकडे बघते. CEO आणि सगळ्यांचे लक्ष आता शिवाकडे लागलेले असते.
सगळेजण आता शिवाकडे बघू लागतात. तर सीताही आता शिवाला खुणावून सांगते, बोल शिवा. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की अहो मला ना काय बोलायचं ते कळत नाही आहे, म्हणजे अशा एवढ्या लोकांसमोर मी कधी बोलले नाही ना. आणि ते ऐकताच आता अनाऊन्समेंट म्हणतो की मॅडम माईकमध्ये सगळं बोलणं ऐकू जातं आणि देशभरातून बिझनेसमन आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही मराठीतून न बोलता तुम्ही इंग्लिशमध्ये बोला. आता तर शिवाला धक्काच बसलेला असतो. तेवढ्यात आता संपदा म्हणते की भाऊ ठीक आहे ना, मराठी तर मराठी, एवढं काय आहे त्यात. आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की संपदा त्यांची काही चूक नाही आहे, देशभरातून लोक आले तेव्हा त्यांना मराठी समजत नाही. आणि लगेच आता अनाऊन्समेंट शिवाकडे बघतात आणि म्हणतात की मिस शिवा आशुतोष देसाई. तर लगेच आता शिवा म्हणते येस आय एम हॅप्पी आणि आशुतोष देसाई अवॉर्ड हॅप्पी, असे आता शिवा ही तोडकं मोडकं इंग्लिश बोलू लागते. सगळेजण आता पुन्हा आपापसात कुजबुजू लागतात. आणि त्यानंतर आता तेवढ्यात बाथरूममध्ये एक बिझनेसमन दरवाज्याची कडी उघडून आतमध्ये येतो. तर आता आशू त्याला थँक्स म्हणतो की कोणीतरी दरवाजा बंद केला होता आणि आशू बाहेर जातो. इकडे आता शिवा ही माईक घेऊन उभी असते आणि त्यानंतर शिवा मराठीती सगळ्यांसमोर आता बोलू लागते. शिवा म्हणते की नमस्कार, सगळेजण आता वेगवेगळ्या राज्यातून आणि देशभरातून आले, त्यामुळे सगळ्यांना मराठी येतच असं नाही आहे. आणि शिवा म्हणते की पण मला फक्त मराठी येते. मी एक सांगू का, अशी कुठलीच भाषा नाही आहे की जी लहान आणि मोठी नसते. आणि फक्त आता शिवा म्हणते की भाषा ही माध्यम आहे, फक्त आपल्या भावना व्यक्त करायचं. आणि शिवा म्हणते की मग आपण ज्या भाषेत विचार करतो त्याच भाषेत आपण जर आपल्या भावना मांडल्या तर मग कुठे काय बिघडलं. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की आमच्या वस्तीत आम्ही साऊथचे सिनेमे बघायचो, ते काय म्हणतात हे आम्हाला कळत नव्हतं, पण ते काय त्यातून काय वाटतं ना हे आम्हाला बरोबर समजत होतं. शिवा आता मराठीत उदाहरणासकट त्यांना सांगू लागते. आणि जे आपल्याला वाटतं तेच महत्त्वाचं असतं, असे आता शिवा त्यांना सांगते. आणि शिवा म्हणते मला जे वाटतंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करील. सगळे बिझनेसमन आणि तो CEO आता शिवाचे बोलणे ऐकत असतात. शिवा म्हणते खरं तर माझ्या कुटुंबाचं कौतुक आहे, ते सगळेजण आशुतोष सोबत होते म्हणून सगळं हे शक्य झालं. शिवा म्हणते खरं तर इथपर्यंत येईपर्यंत तो फसला होता पण खचला नाही. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की आशूचा खरेपणावरती खूप विश्वास होता म्हणून तो या सगळ्यांना अजिबात बळी पडला नाही. आणि हेच कारण असावं की तो आज इथपर्यंत येऊन पोहोचलाय. सगळेजण आता शिवाच्या भावना समजून घेण्याचे प्रयत्न करत असतात आणि शिवाचे बोलणे ऐकून आता शिवाकडे बघत असतात. आणि शिवा म्हणते की हा जो अवॉर्ड आहे तो घेताना मला खरंच खूप भारी वाटतंय. आणि लगेच आता भाऊ सीतायला म्हणतात की शेवटी शिवाने सांभाळून घेतलंच. आणि आता कीर्ती म्हणते काय सांभाळून घेतलंय तिने तर. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते की आता सगळेजण हसतील ना मग बघा. इकडे आता शिवा सगळ्यांना थँक्स करते. आणि शिवा म्हणते की मला हा कार्यक्रम खूप आवडला, त्यात माझ्या नवऱ्याला अवॉर्ड मिळतंय म्हणजे मला ना खूप आनंद झाला आहे. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की एखाद्या बायकोचा सुखावणारा प्रश्न कोणता तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तिच्या नवऱ्याचं कौतुक होतं. आणि आता शिवा म्हणते ते म्हणतात ना प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, पण आमचं तसं नाही आहे, आम्ही दोघेही एकमेकांसाठी एकमेकांसोबत खंबीरपणे उभा राहतो. आणि आता लगेच शिवा म्हणते की आम्ही फक्त एकमेकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहोत. आणि शिवा म्हणते की मला आशूला हे जे अवॉर्ड मिळतंय त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि शिवा म्हणते की माझा नवरा आहेच भारी म्हणून मला ते सगळं भारी वाटतंय, आहेच माझा नवरा मुळात भारी. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की सगळ्यांना खूप थँक्यू. तर ते बिझनेसमॅन फक्त शिवाकडे बघत असतात. आणि त्यानंतर आता सगळेजण शिवाकडे बघत असताना पाठीमागून आशू तिथे येतो आणि एकटाच आशू टाळ्या वाजवतो. सगळेजण आता आशूला बघतात आणि सगळेजण उठून उभा राहत आता टाळ्या वाजवतात. तर आशू आता शिवाकडे बघत स्टेजवर येतो. प्रेमाने शिवाकडे बघत आता आशू हा शिवाच्या खांद्यावरून हात फिरवतो. आणि त्यानंतर आशू आता शिवाच्या हातातील माईक आपल्या हातात घेतो आणि म्हणतो हॅलो एव्हरीवन. आणि आता आशू म्हणतो की आय एम सॉरी प्लीज आय हॅव अटेंडिंग माय पर्सनल प्रॉब्लेम. आणि त्यानंतर आता इंग्लिशमधून शिवाबद्दल आशू आता त्या सगळ्यांना सांगू लागतो. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की मी जो इथपर्यंत आहे तो फक्त शिवामुळेच, आणि शिवा हे खरं तर तुझ्यामुळेच शक्य झालं, नाही तर मी इथपर्यंत नसतोच. आणि लगेच आता ते अनाऊन्समेंट
आता CEO हाताने आता आशूला आता बिझनेस अवॉर्ड देतात, तर सगळेजण खुश होतात मोठ्या प्रेमाने. आशू आता शिवाला मिठी मारतो आणि शिवाला खूप आनंद झालेला असतो. इकडे आता दिव्याने पैसे पुरणार नसल्यामुळे अखेर ते हॉटेल सोडलेलं असतं आणि दिव्या एका रूममध्ये आलेली असते. ती जुनीच असते, पण खोलीकडे बघत आता दिव्या म्हणते की खोली तशी बरी आहे, मला तरी कुठे इथे आयुष्यभर राहायचंय. दिव्या म्हणते हॉटेलमध्ये पैसे घालवण्यापेक्षा हे इथंच बरं आहे राहायला. आणि तेवढ्यात आता त्या रूमचा मालक तिथे येतो आणि तो म्हणतो की कशी आहे खोली, बरी आहे ना? तर आता दिव्या म्हणते बरी आहे. त्यानंतर आता तो मालक म्हणतो की बरं, दर महिन्याच्या 5 तारखेच्या आतमध्ये मला भाडं द्यायचं. तर दिव्या म्हणते ठीक आहे. त्यानंतर आता तो मालक म्हणतो की बरं, इथे जास्त आरडाओरड करायची नाही आणि बाहेरून कुणी इथे आलं नाही पाहिजे. दिव्या म्हणते चालेल. तर तो मालक म्हणतो की मग पैसे? दिव्या म्हणते आत्ताच द्यायचे का? तर तो मालक म्हणतो हो, मग आत्ताच द्यावे लागतील. दिव्या आता तिची पर्स उघडते आणि पटकन आता पैसे देता क्षणी तो मालक खुश होतो आणि म्हणतो की छानपैकी राहा आणि एन्जॉय करा, आणि मालक पैसे घेऊन निघून जातो. आणि इकडे आता सगळे देसाई बिझनेसचे अवॉर्ड झाल्यानंतर घरी येतात. सगळेजण म्हणतात की कार्यक्रम एकदम छान झाला. सगळेजण आता सोफ्यावर बसलेले असतात आणि तेवढ्यात आता इकडे कीर्ती म्हणते की अवॉर्ड छान झालं, पण आता आशूच्या बायकोने इंग्लिशमध्ये बोलायला हवं होतं असे तिथे म्हणत होते, आणि प्रॉब्लेम असा झाला की मराठीत त्यांना काही कळलंच नाही अशी तिची चर्चा चालली होती, अशी कीर्ती आता सगळ्यांना सांगते. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की ताई, बाकीचं सगळं सोडून दे, पण कार्यक्रम खूप छान झाला. संपदा म्हणते ठीक आहे, मराठीत तर मराठीत, पण ती बोलली ना मराठीत. कीर्ती म्हणते की अगं संपदा, मराठीत बोलणं ना हे काही चुकीचं नाही आहे, तो अभिमानच आहे, पण बाहेरच्या देशात एक वेगळी इमेज असते ना, भाऊंना माहिती. भाऊ म्हणतात की हो, पण त्यामुळे काहीच एवढा फरक नाही पडला. भाऊ म्हणतात कुणी काही बोललंही नाही, त्यामुळे कार्यक्रम एकदम छान झाला. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की आपल्या मातृभाषेत बोलणं कुठे काही वाईट गोष्ट आहे, चांगलीच आहे ना ती गोष्ट. आशू म्हणतो की आणि भावनाला काही भाषा नसते. आशू आता शिवाला म्हणतो की शिवा, तू जे काही बोलली ते एकदम छान बोललीस. कीर्ती आता शिवाला म्हणते खरंच तू खूप कमाल बोललीस आणि खूप छान वाटलं. पुन्हा आता कीर्ती म्हणते की पण सगळ्यांना असं वाटलं असेल एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको ती शिकलेली नाही आहे आणि अडाणीच आहे, यामुळे त्यांना कसं वाटलं असेल. तर आता आशू हा कीर्तीकडे बघतो. तेवढ्यात आता आशू म्हणतो की ताई, शिवानी सिच्युएशन एकदम छान हँडल केली, त्याचा तुला आनंद नाही आहे का? आणि आता भाऊसुद्धा म्हणतात की कार्यक्रम एकदम छान झाला, त्यावरती आता चर्चा नको. आणि भाऊंनी सुद्धा आता कीर्तीला तिचे तोंड बंद केलेले असते.